आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तुमच्या हक्काचा निडर सम्राट. संपादक दीपक आढाव. मंत्रालयातील क्रीम पोस्टिंग आणि मलाईदार पदांवर वर्षानुवर्षे कब्जा मिळवून बसलेल्या अधिकाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने अखेर मोठा हातोडा चालवला आहे. उसनवारी आणि प्रतिनियुक्तीचे कारण सांगत मंत्रालयात अन मंत्र्यांच्या आस्थापनेवर ठाण मांडून बसलेल्या 314 अधिकाऱ्यांना शासनाने मोठा धक्का देत थेट गो बॅकचा आदेश दिलाय. विहित प्रक्रिया न पाळता करण्यात आलेल्या या सर्व नियुक्त्या तात्काळ रद्द करून या अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्याची प्रक्रिया आता मुख्य सचिवांच्या शासन निर्णयानुसार अधिकृतपणे सुरू झाली. मुख्य सचिवांच्या निर्देशानंतर सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात अत्यंत कठोर परिपत्रक जारी केलं आहे. या शासन निर्णयात खालील मुख्य बाबी स्पष्ट करण्यात आल्या. यामध्ये नियुक्त्या तात्काळ रद्द असणार आहेत. मंत्रालय तसेच मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये विहित प्रक्रिया न पाळता करण्यात आलेल्या उसनवारी, प्रतिनियुक्ती अथवा केवळ मौखिक आदेशांवर कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्या याच्यावर कारवाई 10 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियुक्ती रद्द झालेले कर्मचारी मूळ कार्यालयात हजर झाल्याचा अहवाल संबंधित कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी 15 सप्टेंबर पर्यंत सादर करणे अनिवार्य आहे. दिलेल्या मुदतीत जे कर्मचारी मूळ कार्यालयात रुजू होणार नाहीत त्यांचे वेतन तातडीने बंद करण्याचे कडक आदेश देण्यात आले. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम अहवाल 20 सप्टेंबर पर्यंत थेट मुख्य सचिव कार्यालयाला सादर करावा लागणार आहे.